मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश जातीचे मांस वाहतूक करणाऱ्या इसमांना मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतलं। शहरातील अनेक पोलीस ठाण्यात गोमांस विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल असताना देखील शहरात सर्वात गोमांसाची तस्करी केली जात आहे। त्या अनुषंगाने 21 फेब्रुवारी रोजी मुंबई नाका गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी गस्त करत असताना नाशिकच्या द्वारका पखाल रोड या परिसरात एका 4 चाकी वाहनात गोमांस जातीचे मांस विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत वाहन क्रमांक MH46 M7321 या वाहनाचा पाठलाग करून त्यामध्ये असलेले बेकायदेशीर कत्तल केलेली कातडी व 150 किलो वजनाचे मांस आढळल्याने सदर 1,50,000 रुपये किमतीचे वाहन तसेच वाहनातील बेकायदेशीर मांस हा 30,000 रुपये किमतीचा असून 1,80,000 रुपये किमतीचा मुद्देमालसह हस्तगत करण्यात आला आहे। सदर मुंबई नाका पोलिसांनी प्राणी संरक्षण अधिनियम 1995 प्रमाणे आरोपी यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।